नमस्ते. आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे. आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल. मागील आठवड्यात आपण आपल्या पाल्यासोबत गप्पा गोष्टी करून ऋतू या विषयावर चर्चा केली असेल. ही कृती करतानाचे मुलांचे अनुभव, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या गटात नक्की सांगा आणि पूर्ण केलेल्या कृतींचे फोटो काढून आपल्या मातापालक गटांवर पाठवा. चला आता ऐकूया एक मजेशीर गाणं. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेखा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको गोरटी, मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी. हा भाज्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया. ऐकलेले गाणे घरी जाऊन मुलांसोबत म्हणा किंवा तुम्हाला व मुलांना येत असणारी बडबड गीते म्हणा. आता वेळ झाली आहे पुढील कृतीची, जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा. वाहनांचे वर्गीकरण करण्याची कृती आई आणि मुलाने मिळून एखाद्या खेळासारखी घ्यावी. सर्वात आधी आई मुलाला एक एक करून काही वाहनांची चित्र दाखवेल व वाहनांची नावे सांगायला लावेल. त्यानंतर मुलाला वेगवेगळ्या वाहनांचे गट करायला सांगेल. मुलाने गट तयार केल्यानंतर आईने मुलाला विचारावे हे गट कसे आणि का केले. त्यावर मूल उत्तर देईल, जसे रस्त्यावर चालणारी, हवेत उडणारी, पाण्यात चालणारी. योग्य वर्गीकरण पूर्ण झाल्यावर कौतुक करून हा खेळ पूर्ण करावा. या कृतीमुळे मुलांना वाहनांची ओळख होईल. चला तर मग आता वेळ झाली आहे खेळाची, म्हणजे मिळून काही करूया या कृतीची. आई आणि मुलाने मिळून हा मजेशीर खेळ खेळायचा आहे. जमिनीवर रस्ता तयार करून मध्ये एक चौक दाखवून झेब्रा क्रॉसिंग व सिग्नल करावा. हातामध्ये हिरवा, लाल, पिवळा या रंगाचे सिग्नलचे चित्र दाखवून चालायला सांगा आणि सिग्नल दाखवून खेळ घ्या. हिरवा सिग्नल म्हटल्यावर रस्त्यावरून धावायला किंवा चालायला सुरुवात करावी. पिवळा सिग्नल म्हटल्यावर चालायची गती कमी करावी आणि सावध व्हावे. लाल सिग्नल म्हटल्यावर ताबडतोब थांबावे. आशा आहे की तुम्हाला हा मजेशीर खेळ आवडला असेल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत हा खेळ नक्की खेळून पहा. यामुळे मुलाला वाहतुकीचे नियम माहीत होतील व तो त्याचे पालन करेल. आता पुढील कृतीकडे जाऊया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करूया. आईने मुलाला कागदापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवायच्या आहेत व त्या वस्तू मुलांकडून बनवून घ्यायच्या आहेत. जसे कागदापासून विमान तयार करणे, कागदाची होडी बनवणे इत्यादी. हे करत असताना मुलाला काही अडचणी येत असतील तर मुलाला आईने मदत करायची आहे. अशा प्रकारे आईने मुलांकडून कागदापासून वेगवेगळी वाहने तयार करून घ्यायची आहे. त्यावर चर्चा करायची आहे. जसे
तुला कोणती वस्तू बनवायला सर्वात जास्त आवडली? कागदापासून तुला आणखी काय काय बनवता येते? इत्यादी. चला तर मग कृतीपत्रिका मुलांकडून कशी सोडून घ्यायची यावर चर्चा करूया. आईने मुलाच्या वहीमध्ये ठिपक्यांच्या स्वरूपात कोणत्याही एका वाहनाचे चित्र काढून मुलाला ठिपके जोडून चित्र पूर्ण करण्यास सांगायचे आहे व त्यात रंग भरायला सांगायचे आहे. तुम्ही या कृती घरी मुलांसोबत करताना तुम्हाला आलेले अनुभव, अडचणी प्रत्येक आठवड्याला गटात नक्की शेअर करा. आजच्या कृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि कृतीसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.